मुंबई हे जगातलं दुसरं सर्वाधिक प्रदूषित शहर आता बनलेलं आहे। मुंबईतला हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा तब्बल 334 अंकांवर आता जाऊन पोहोचलाय। एकीकडे दिवाळीचं उत्साहाचं वातावरण सगळीकडे पाहायला मिळतंय, मात्र सोमवारी मुंबईची हवेची गुणवत्ता ही अत्यंत खराब श्रेणीमध्ये नोंदवली गेलेली आहे। मुंबई शहर आणि मुंबईतल्या उपनगरांमध्ये अनिर्बंध फटाके फोडले गेल्यानं प्रदूषणाच्या पातळीमध्ये विक्रमी वाढ झालेली आहे। वांद्रे कुर्ला संकुल इथं हवेचा गुणवत्ता निर्देशांक 334 अंकांवर गेला आणि त्यामुळे मुंबई हे जगातलं दुसरं सर्वाधिक प्रदूषित शहर बनलं। सोमवारी सकाळी अभ्यंग स्नानाचा उत्साह साजरा करताना मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणावर फटाके फोडल्याचं दिसलं। त्यांना आधीच खराब झालेली हवा आणखी प्रदूषित बनली। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं शहरातील 24 AQI मॉनिटरिंग स्टेशन्सवर हवेची गुणवत्ता तपासली। त्यापैकी 9 स्टेशन्सवर खराब ते अत्यंत खराब श्रेणीमध्ये हवेची गुणवत्ता नोंद झालेली आहे। अत्यंत खराब श्रेणीमध्ये हवेची गुणवत्ता नोंद झालेले मुंबईतले ते 9 परिसर नेमके कोणते आहेत, आपण त्याचा आढावा घेऊया। मुंबई शहर 334, कुलाबा नेव्ही नगर 274, देवनार 268, विलेपार्ले 264, अंधेरी पूर्व 257, माझगाव 240, वांद्रे पूर्व खेरवाडी परिसर 238, मालाड 214 तर वरळी 201। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।